रामकृष्ण हरी विठ्ठल केशव। हिवाळ्यामध्ये टाच, पायाची टाच किंवा हाताची बोटं असतील किंवा ओठ असतील किंवा हा भाग असेल, या भागावरती भेगा पडतात। पायाच्या टाचाच्या भेगा तर इतक्या तीव्र असतात, त्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ करीन। भेगा पडल्यानंतर टाच दुखते, ती टाच दुखणे थांबवणे वेगळा व्हिडिओ करीन त्याचा। परंतु या ज्या भेगा आहेत टाचेला पडणाऱ्या किंवा ओठाला पडणाऱ्या, या भेगा पडू नये किंवा पडल्यानंतर काय करावं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय, लक्ष देऊन ऐका। तर भेगा पडत असतात हे म्हणजे काय फक्त यांनी पडत नसतात, लक्षात ठेवा। म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये जी थंडी आहे त्या थंडीमुळेच भेगा पडतात असं नाही। भेगा पडण्याची अनेक कारण आहेत, परंतु जनरली थंडीमध्ये ज्या भेगा पडल्या जातात त्याला केवळ आणि केवळ थंडी हेच कारण आहे। ते ओठ पांढरे होतात, आलं का लक्षात, असे उरले जातात, तोंड सुद्धा उघडू देत नाही। बऱ्याच माझ्या वारकरी व्यक्तीमध्ये लहान मुलांचे किंवा महाराज लोकांचे, त्याच्यामुळे त्यांना कीर्तन करता येत नाही। आणि गोरगरीब जे माझी शेतकऱ्यांची मुलं किंवा कुटुंब वगैरे आहे त्यांच्यासाठी काय करावं काय नाही। आता अशा वेळेला डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर चांगलं 400-500 रुपयाला तरी कमीत कमी हे करतो, तुम्हाला लक्षात आलं। हे मोफत सल्ला आहे, मोफत सल्ला मी देतो होऊ नये म्हणून। आपणाला कायमस्वरूपी हे हिवाळ्यात कधीच होऊ नये याच्यासाठी मी उपाय सांगतोय। उपाय अतिशय सोपा आहे, घरच्या घरी करायचा उपाय हा। पहिलं काम काय करायचं पहा, अशा लोकांनी पहिलं काम हे करायचं, मोहरीचं तेल। आता मी तुम्हाला दाखवतो। आता हे आहे बदामाचं तेल, लक्षात आलं का, अतिशय महत्वाचं आहे, त्याचे एवढे उपयोग आहेत। असंच मोहरीचं तेल मिळतं मेडिकलमध्ये। ते मोहरीचं तेल आयुर्वेदिक असणार बरं का, मेडिकलमध्ये मिळणार, स्टेशनरीमध्ये मिळतं, खाण्याचं वेगळं आणि मेडिकल साठी वेगळं, लक्षात ठेवा। खाण्याचं तेल जे आहे सरसोचं तेल त्याला म्हणतात, मोहरीचं तेल हे वेगळं, आणि आपण मेडिकल मधून घेतलेलं जे आहे की ज्याचा मेडिसिनल व्हॅल्यू असते, ते तेल जर पायाची टाच हे जर उलट असेल आणि त्यातल्या त्यात हिवाळ्यात जास्त प्रमाणात उलट असेल तर आठवड्यातून 2 वेळा, लहान मुलं असू द्या, पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, हे मोहरीचं तेल आठवड्यातून 2 वेळा, बेंबी माहित आहे आपली सर्वांना असते, बेंबी जिथे नाळ कापली जाते, या नाळेतूनच सर्व आपलं पालन पोषण आईच्या गर्भामध्ये असताना होत होतं ना, प्लासेंटा म्हणतात किंवा अम्बिलिकल कॉर्ड म्हणतात त्याला। मग ती कापल्यानंतर तिथूनच सर्व, लक्षात ठेवा, सर्व अवयवाला, तुमची टाच उलू द्या, ओठ उलू द्या किंवा हातावरती भेगा पडू द्या, आणि केव्हाही पडू द्या, त्याला हिवाळ्यातच पडू द्या असं काही नाही, परंतु हिवाळ्यात जास्त पडतात म्हणून हिवाळ्यात म्हटलं। तर ते मोहरीचं तेल आठवड्यातनं कमीत कमी 2 वेळा, जास्तीत जास्त 3 वेळा बेंबीमध्ये सोडायचं आणि उतानं झोपायचं, लक्षात ठेवा। आणि ते बेंबीमध्ये तेल सोडून एक अर्धाभर तास, बेंबी मात्र स्वच्छ करायची पूर्णपणे, आतलं घाण वगैरे सगळी काढून, ते काय घाण काढायला फक्त बोटाने सुद्धा तुम्ही काढू शकता। ते तेल, मोहरीचं तेल पूर्ण बेंबी भरून ते पूर्णपणे तेल सोडायचं आणि असं उतानं झोपायचं, सायंकाळी झोपायच्या अगोदर। आणि मग ते तेल जे आहे ते तेल पुसून घ्यायचं, लक्षात ठेवा। हे त्वचेसाठी, आता बेंबीचा आणि याचा संबंध काय हे सांगत बसत नाही, परंतु तिथे टाकलेल्या तेलाचा
भरपूर ज्यांचे ओठ असे पूर्णपणे उरलेले असतात, तेव्हा आता हे क्लिअर आहेत माझे, अलग अलग, कारण मी नेहमी हे करतो आणि हे तेल वापरतो. कोणताही तेल हे आल्मंड ऑइल म्हणून लिहिलेलं असेल, तुम्हाला दिसतंय सर्वांना. तर हे बदामाचं तेल हे कशासाठी आहे ते सांगतो. हे बदामाचं तेल त्याच दिवशी किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळेला हा पूर्ण भाग असा स्वच्छपणे असा बोटाने पूर्णपणे पाण्याने असा धुवून काढायचा. तसंच टाचेच्या बाबतीतही सांगायला लागलो, टाच सुद्धा स्वच्छ धुवून काढायची. आणि हे जे तेल आहे, आलं का लक्षात, हे बदामाचं तेल हे पूर्णपणे इथं असं रात्री झोपताना 3-4 दिवस लावा तुम्ही, 3-4 दिवस फक्त लावा. आणि टाचेला सुद्धा हे बदामाचं तेल 3-4 दिवस लावा. टाच मात्र स्वच्छ असणं आवश्यक आहे. हे बदामाचं तेल लावलं तुम्ही टाचेला की त्याच्या भेगा आहेत तुमच्या, त्या भेगा पूर्णपणे स्मूथ होतील. स्मूथ म्हणजे गुळगुळीत. हे सायंकाळी झोपताना लावायचं आहे, दिवसभर लावायचं नाहीये, लक्षात ठेवा या गोष्टी. आणि आठवड्यातून 2 दिवस लावायचं आहे. 1-2-3 आठवडे तुम्ही लावलं की तुमचं हे हिवाळ्यातलं दुखणं पूर्णपणे बरं होऊन जाईल. चेहऱ्यावरती जरी समजा एखाद्याच्या चेहऱ्यावरती जरी अशा पद्धतीनं पांढरं वगैरे किंवा पावडर लावल्यानंतर पांढरं वगैरे असं जर होत असेल तर त्याने आठवड्यातून 2 दिवस, आता स्त्रियांना मुलींना हा प्रॉब्लेम असतो, लक्षात ठेवा. पावडर लावली तर पांढरं फेक तोंड होतं. अशा मुलींनी किंवा अशा स्त्रियांनी हे तेल पूर्णपणे चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा, कोमट पाण्याने सायंकाळी. आणि कोमट पाण्याने धुतल्यामुळं सर्व छिद्र वगैरे सगळी मोकळी होते. हातामध्ये थोडंसं तेल घ्यायचे आणि हे तेल पूर्णपणे चेहऱ्याला असं मानेवर वगैरे पूर्णपणे लावायचं आणि चेहऱ्याला हे तेल लावून झोपायचं. आठवड्यातनं एकदा केलं तरी सुद्धा चालेल. आणि पुन्हा सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे स्नान करायचं. तुम्हाला याचा रिझल्ट लगेच दुसऱ्या दिवशी दिसेल. आठवड्यातनं 2-3 दिवस केलं तर तुमच्या चेहऱ्यावर कुठलं क्रीम लावायची आवश्यकता नाही, काही लावायची आवश्यकता नाही, किंवा तुम्ही पावडर लावली असता तुमचा चेहरा पांढरा दिसणार नाही. नॅचरल, जर तुम्ही ब्लॅक कलरने असाल तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येईल. हे मी माझ्या म्हणजे जे भगवंताने दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आणून पोच करण्याचं माझं कार्य आहे, ते मी कार्य करतो. आता बऱ्याच जणांच्या टाचा दुखतात. सर टाच उभी सुद्धा राहू देत नाही, काय तुम्हाला सांगायचं. तर त्याचा व्हिडिओ मी वेगळा करीन, टाच दुखीवरती काय करायचं. परंतु हे साधं सोपं औषध मी, आता सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी हे सांगेल. ओके, ते वॅसिलीन वगैरे तेवढ्या पुरता येते, ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये हेच असतं, पण प्रमाण अतिशय कमी असतं. बाकीचं काही करू नका, फक्त एवढं करा. आपोआप तुमचं 2-3 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे फरक दिसेल. तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला ग्लो दिसेल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.